राजापूर तालुक्यातील नाटे बांधकरवाडी येथे शनिवारी पहाटे 5च्या सुमारास सुरेश थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता। ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवलं। वनविभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सकाळी 8च्या सुमारास पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तेथे गर्दी केली होती। ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरक्षित सुटकेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले। पहिल्या वेळी बिबट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाची तोरी तोडल्याने पिंजऱ्याचा दरवाजा थेट विहिरीत खोल पडला। या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यावर चढून वरती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विहिरीला वरून जाळी लावण्यात आली। ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यात पडलेला दरवाजा बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा पिंजरा पाण्यात सोडण्यात आला। अनेक प्रयत्नांनंतर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्याला सकाळी 10च्या आसपास सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढण्यात आलं। विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमा झाली होती। यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या। नाटे सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। वनविभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि काही जबाबदार नागरिक वारंवार उपस्थितांना आवाहन करत होते। बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल असं वनविभागाकडून सांगण्यात आलं। प्रहार डिजिटलसाठी राजन लाड, जैतापूर, राजापूर।